जिल्हा परिषद निवडणुकीआधी एकमेकांविरोधात उभे ठाकलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सत्तेसाठी आघाडीचा निर्णय घेतलाय आणि या आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सहमती दिली आहे। या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांमध्ये चर्चा झाल्याची माहिती पवारांनी दिली आहे। त्यामुळे जिथे काँग्रेसचे जास्त सदस्य आहेत तिथे काँग्रेसचा अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष, तसंच जिथे राष्ट्रवादीचे अधिक सदस्य आहेत तिथे काँग्रेस त्यांना पाठिंबा देण्यावर सहमती झाली आहे। 2च दिवसांपूर्वी अशोक चव्हाणांनी जिल्हा परिषदांसाठी आघाडीचे स्पष्ट संकेत दिले होते। नुकत्याच झालेल्या राज्यातील 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर लढलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा भाजपनं धुव्वा उडवला, पण भाजपला दूर ठेवण्यासाठी आणि दोघे एकत्र आल्यास अनेक ठिकाणी राजकीय समीकरणं बदलू शकतात हे लक्षात आल्यावर त्यांनी आघाडीचा निर्णय घेतलेला आहे। की आमच्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष तटकरे आणि अशोक चव्हाण यांनी काल चर्चा केली की आता ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात, आपण वेगळे लढलो, उद्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या मध्ये आपण एकत्र बसलो तर जवळपास 17-18 जिल्हा परिषदेमध्ये सत्ता येण्याची शक्यता आहे। जर नाही बसलो तर काँग्रेसला एके ठिकाणी सत्ता मिळेल, राष्ट्रवादीला 3 ठिकाणी मिळेल स्वतःच्या ताकदीवर। तर 3 किंवा एकावर थांबायचं का 19वर थांबायचं, आणि म्हणून दोघांच्या अध्यक्षांच्यात अशी चर्चा झाली की आपण एकत्र बसावं आणि त्या दृष्टीने 2-3 तारखेला फायनल करणार आहेत। तुमचा ग्रीन सिग्नल आहे का एकत्र येण्याला? आमचा पाठिंबा आहे, माझा पहिल्यापासून पाठिंबा आहे।